नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहोत मॉर्निंग वॉकला, मॉर्निंग रनला. इथून तर तिथपर्यंत चालत त्याच्या पुन्हा आम्ही आता पळणार आहेत. चलो. तर मित्रांनो, आज आम्ही इथून पळत जाणार आहेत म्हशापर्यंत. तर तुम्हाला मी म्हशाची तयारी कुठपर्यंत आली ते पण दाखवतो, यात्रेची. कारण म्हशाची यात्रा सुरू होणार आहे 3 तारखेपासून आणि आजची 2 तारीख आहे, तर उद्यापासूनच सुरू होणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो तयारी कुठपर्यंत आली म्हशा यात्रेची. तर आता इथून पहिला स्टॉप आम्ही घेणार आहेत पुलावर. तर चलो. तो गाईज पुलावर पोचलो आहे आणि तुम्ही हा नजारा बघा. अजून सूर्य उजळला नाही, पण जेव्हा सूर्य उजळेल मस्त वाटेल, एक नंबर. ओनली पॉझिटिव्ह वाईब्स. पळत आलं तर दम लागला आहे. एक दिवस आपण इथून म्हशापर्यंत धावत गेलो होतो नाही, नॉनस्टॉप. मित्रांनो, एक दिवस आम्ही इथून तर म्हशापर्यंत डायरेक्ट नॉनस्टॉप धावत गेलो होतो. पण तेव्हा काही वाटलंच नव्हतं, फक्त दमच लागला नव्हता, बाकी काहीच झालं नव्हतं. दम लागायला पाहिजे धावताना, दम. बघा आता थंडी पण वाजत नाही. तिथून इथपर्यंत धावत आलो. मुंबईला पाऊस पडलाय काल रात्री ना, रात्री न्यू इयरच्या सेलिब्रेशनला लालबागला पण पडला ना. हो, लागला बघ. चला, मस्त आहे. आपल्याकडे पण पडायला आला होता पण नाही पडला. आता ते थोडासा ब्रेक घेऊ आणि परत कंटिन्यू पळू. अजून कुठेतरी ब्रेक घेऊ, कंटिन्यू पडलं तर फेफडा बाहेर. काहीच पोचलो होतो म्हशामध्ये. आपली म्हशी यात्रा आहे इथून स्टार्ट होणार आहे आणि हा जो रस्ता आहे तो पूर्ण ब्लॉक असणार. त्याच्यामुळे कर्जतकडे जाणारा पर्यायी रस्ता या साईडून आणि हा रस्ता पूर्ण ब्लॉक असणार. इथून मार्केट लागणार आहे पूर्ण आतमध्ये. ही पण काय जागा आहे का एवढी स्टॉलसाठी? बघ ना कसं केलं आहे. हां, नंबर प्लेट नाही दिला. बघ ना, ठोकली काय अख्खी ठोकली पुढून. हे बघा, हे सगळे राजस्थानीच आहेत. हे सगळ्या गाड्या आल्यात बाहेरून. स्कॅन करा, पैसा पाठवा. ही पण काय जागा आहे का एवढी स्टॉलसाठी? बघ ना कसं केलं आहे. हां, नंबर प्लेट नाही दिला. बघ ना, ठोकली काय अख्खी ठोकली पुढून. हे बघा, हे सगळे राजस्थानीच आहेत. हे सगळ्या गाड्या आल्यात बाहेरून. स्कॅन करा, पैसा पाठवा. काही याला पण पैसे पाठवा. संसार त्यांचा रस्त्यावर आहे. मग सकाळ त्यांची धावपळ सुरू झाली. असं आहे, पैसा कमाला असं करायला लागतंय. गाईज हे या साईडला पूर्ण पाळण्यांचं सेक्शन आहे. या साईडला पाळणे आहेत, इकडे पुढे पण आहेत. इथे कोण बसवतील काय? असंच ठेवणार आहे भोंगाला. मग सूर्य उजाडला आपण इकडे मशापर्यंत पोहोचतो. त्यांचा माल अजून येतोय इकडे. पहिले का समोर काय पहिले येतोय. हां, बैलबाद जायचं का बैलबाजात? हे बघा, इकडे पण एक आकाशी पाळणं आहे. टोटल 5 आहेत ना, 5 आकाशी पाळणे आहेत टोटल. इकडे मतकगो आहे. ही गाडी चालवते वाटतं मतकगोमध्ये, बुलेट. हिला चालायला पाहिजे. बघ, फक्त 70 रुपये. सेल 170. अलिबाग सेल. हे बघ, असं सामान पॅक करून जाते. अजून काय मसा एवढा प्रॉपर हे झालं नाही ना, बसवलं त्यांचा. जेव्हा मसा चालू होईल उद्या, तरी पण त्यांची लावालावी चालूच असेल इकडे तिकडे. अजून या गाड्यांची तर कोण आला पण नाही अजून. काय कोणचं गाईज, इकडे या साईडला पूर्ण मोठा बैल बाजार आहे, पण तिकडे आम्ही नाही गेलो कारण बहुत धूळ आहे. बहुत धूळ आहे. 10 नंबर का सकाळी धूळ नको. तर आम्ही इकडे चाललो रोजच्या ठिकाणी. पोलीस नाव लिहिलं असं का? हां, पोलीस नाव लिहिलं. नाही पोलीस नाही तिथे. आम्ही रोज इकडे जातो कंटिन्यू. आज आपल्याला 20-25 दिवस झाले असतील ना. नाही, मध्ये एक दिवसाचा गॅप घेतो. कुठं जात असेल तर इकडे पण लागलं बैल. हां ना, इकडे वर पण बैल बाजार आहे शाळेच्या इकडे. हे बघा मित्रांनो, आमचा टोटल
3.80 किलोमीटर झालं आहे. घरी जाईपर्यंत आपलं होईल 7-8. 7:30. हे बघा आईस्क्रीमवाले पण आले बघा. आता हे काय करतील माहिती का, तिकडे पाळण्याच्याकडे नेऊन लावतील गाडी त्यांची कुठेतरी आईस्क्रीमवाले. यांच्यामुळे यात्रा सुरळीत चालली बाबा, यांच्यामुळे यात्रा सुरळीत चालली. काय गाडी जर टॅक्सी साऊंड मस्त. मला वाटतं तिकडे सर्कसला वाटतंय साप खायला घेतलं म्हणजे. या साईडला सर्कस असते ना. नाही तो तिकडे असतो ना. मस्त आहे. चल हा वेगळा सेक्शन आहे पाळण्यावाल्यांचा ना. हे या साईडच्या लोकांसाठी इकडून येणार आहे, जास्त आतमध्ये घुसणार नाही त्यांच्यासाठी. हे बघा गाडी बघा. इथे कोण असेल माहिती का, इथे मोबाईल कवर 10 वाले सेल, कॅन्डी, फोनचा कवर आहे ना, आम्ही इथूनच घेतला होता. फाटला जाता यावेळेस नवीन घ्यायला लागेल. किती झोल झाले बघ ना त्यांना पार्ट, म्हणजे किती शोधायला लागायचे. नट बोल्ट किती पार्ट आहेत बघ ना. डोक्याला शॉर्टच त्यांच्या लावायचं म्हणजे एवढा. आकाशवाणीमध्ये किती हे असतील ना. धुका आता पडायला लागला हो. हा नाही बघ नाही, बारीक पोरांना कसा जीवन आहे मस्त ना. गुजरातची आली मत का गाडी गुजरातची. चलो चहा घेऊ मस्त कुठेतरी. हे धुका इकडे आला बा आता. गेलो तर काहीच नव्हता. धामणगावची वाघीण. हे बघा धामणगावची वाघीण, म्हणजे अजून एक असेल धामणगावची वाघीण, दुसरी वाघीण आहे. मिठाईचा वास सुटला बघ, कुठून तिकडून इकडे वास सुटला. मिठाई ना मस्त फ्रेश फ्रेश. गरम गरम करतात. आपली मेन मशाची फेमस हे खायला जातं का गुलाबजाम, पण नको आता. नो शुगर सध्या, शुगर नको आता. रात्री आपलं त्याला तल्लेले अशी गरम गरम मशा आहे तर रात्री फिरायला आल्यावर खातो ना इकडे आल्यावर. तेच तुझ्या पाय पडाल. पार्टी लाईनला लागेल. थोडासा जाऊ कुठून माहिती आहे का. हां गणेश कृपा पॉईंट बसून अंकुल धुवायची कार तिकडे पाय पडायला. बैल बाजार बघू. जनरेटर व्हॅन, जनरेटर बरोबर. लाईट गेलं काही लाईटवर चालत नाही यांचं, सगळं डिझेलच असतं ना वाटतं. इंजिन घेतो का त्याच्या याने होतून दिला, याने होतून दिला माहिती चांगला नसेल. याने पण होतून दिला. तेव्हा कुठं झोपलं होतं. HR38 हरियाणा. शोधून दिल्यास 5,000. चाललाय पडला ना आता याला उचला पण कोण जाणार नाही. इथला पडला तर उचला पण जायचं नाही. एक लात मारावी आणि थोडा तरी टच केला असता ना त्याचं काम ठीक. बैल आले, बैल कोंबडा. बैल पण आले बघ बाजाराला. गाईज हॉटेलवाल्यांनी कुपन सिस्टीम चालू केली, म्हणजे चहा प्यायचा असेल तर कुपन घेऊन जायचा, कुपन दिल्यावर ते चहा देतील. म्हणजे कसा प्लस क्वांटिटी पण कमी केली आता. हां म्हणजे पण आम्ही पेलो नाही चहा, कारण त्या चहामध्ये शुगर असते ना. शुगर असते आम्हाला आवडतच नाही. म्हणजे कसं आहे त्यांनी कोणी चहा पिला, कोणी चहा पिला तर पैसे देऊन न पैसे पळा जातात. आणि कुपन घ्यायचं पैसे देऊन त्याच्यानंतर मग चहा. टायर बघ तिचा काय झालाय काय. लोड सांभाळला नाही त्या गाडीला, लोड नाही सांभाळला म्हणून तिचा टायर हे झाला डायरेक्ट. अलाइनमेंट केली, अलाइनमेंट. इथे दुकान कोण टाकलं पण, इथं दुकान ही काय जागा आहे बघ ना. लोकांकडे एवढा पैसा आलाय, कुठं पण पट्ट्या लावून झाल्या. एक्सपायर झाले का बघू दे पहिले. 1/9 मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे 25. एक्सपायर झाला एक्सपायर मागच्या वर्षी याच टायमाला बनवली. चला असू दे. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट टाइम. इथं कशाला टाकायची बंदी, जाऊ दे कोणीतरी खावा येऊन. ना अजून एक्सपायर झाले नाही, अजून 2-4 दिवस बाकी है. तो गाइज पहुंच चुके हैं हम अपने गांव में, और आज का हमारा हुआ है 7.69 किलोमीटर्स. 35 नाही कमी झाला असेल, पण आपण काय करत होतो मध्ये मध्ये जिथे थांबलो तिथे पॉज करायला विसरलो ना. गाइज अभी हम खेळने जा रहे क्रिकेट. त्याला बोलतात वर्कआउट.
कसा घाम निघला पाहिजे. गाईज आता आम्ही आलो खेळायला क्रिकेट. म्हणजे जस्ट आम्ही आता पळून आलो आहे आणि लगेच क्रिकेट खेळायला घेतला आहे. म्हणजे कसं एकदम बॉडी आपली हे राहील फिट अँड फाईन. हा बॉल बघा, एवढे दिवस या बॉलमध्ये खेळतो आहे, फुटला नाही अजून. पूर्ण याच्यावरचे केस गायब झाली, लाईन दिसायला लागली, बॉलाचा पूर्ण पैसा वसूल गेला. काय तुझी व्हिडिओ करतो तू, पाडतोस बॉल. 12 बॉल. तो दोस्तों, रात के 10 बज चुके और हम अभी फिर से जा रहे हैं मसा. तो चलो. पोलीस मारतील चोर समजे, पूर्ण पोलीस फोर्स आला असेल पैसे यात्रेमध्ये. हा, ही सिस्टीम एक नंबर गेली आहे इथून. हे बघा मित्रांनो, डायरेक्ट 2 पार्ट अलग अलग केले. 1 वे, 2 वे. आता कसं ट्रॅफिक नाही होणार. आता मागच्या वेळेस संडेला एवढी ट्रॅफिक झाली होती ना, तर पूर्ण आमच्या गावापर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या 2 किलोमीटर. देतील, जाऊन देतील. आजचा दिवस खुल्ला राहील, उद्यापासून एंट्री बंद राहील. कल से देखो फुगा बिगावाल्याने चालू केलं फोगो विकायचे. अरे वा वा, मस्त लाइटिंग दिली. काय उद्या काय मग असेल ना, उद्यापासून यात्रा असे ऑफिशियली स्टार्ट. उद्यापासून मंदिराची लाइटिंग मस्त आहे. फक्त आकाशी पाळण्याची जेव्हा स्टार्ट होईल ना सगळा, तेव्हा एकदम क्लास वाटेल. स्टॉल लावून झालेत पण त्याचे बरेच सेल स्टॉल, ते छोटे छोटे ते बरंच लावायचं राहिला. उद्या पण पूर्ण कंप्लीट नाही होणार. काय पाळणे बिळणे अजून पूर्ण झालेत कुठे, यांचं तर अजून डबे पण लावून नाही झाले आकाशी पाळण्याचे. हां बरंच आहे यांचं, फक्त मार्केटिंग असते चलो. हे काय बांधलं बघ तोंडाला, डेंजर. घरची माणसं पण न ओळखणार असं तोंड बांधलंय. उद्या चालू व्हायलाच पाहिजे. उद्या मेन सॅटर्डे संडे म्हणजे 2 दिवस. म्हणजे पहिले त्यांनी 2 दिवस घालवले, तर मग पुढचं काय जरा हेच होईल ना. चल बैल बाजारात जाऊ. चल आपण गाईज, आम्ही चाललो होतो आता बैल बाजारामध्ये. कारण बैल बाजार 2 दिवस अगोदरच चालू झालाय, म्हणजे कालच 1 तारखेपासून. आणि बंद पण लवकरच होईल. गाईज ये रास्ता जाता है बैल बाजार में. धूळ जा मेरे इकडे, धूळ, म्हणून इकडे यावं असं नाही वाटत. बैल बाजार किती दिवस राहील? 2-4 दिवस राहील ना. 2च दिवस तर लवकर नाही, नंतर एकदम इकडे बंदच होत आहे. ते बैल कुठं राहिले ना, असतील ना बैल असतील. अजून मेन मार्केट चालू आहे. रात्री लोक पण आहेत, पण एवढी लोक रात्री आहेत बैल बाजारामध्ये. हे काय, हे भजन चालू इकडे मस्त. वा वा वा, आवाज मस्त आहे. अरे अजून बैल बाजार मस्त चालू आहे रात्री पण. हे बघा मस्त शेकोटी करून बसलेत बघा. चल ना गाडी घेऊन जाऊ तिकडे, पुढं वरपर्यंत रस्ता आपला. बैल बघ कसले मोठे आहेत, व्हाईट. वा वा, आपल्या बैलांमधला काय कळत नाही कसा कोण, पण दिसायला चांगला आहे. तो चांगला आहे. सोन्या काय ना त्याच्या, सोन्याला मस्त रंगवलं आहे सोन्याला. गाईज, मुरबाडकर बी लाईक मासा यात्रा कमिंग सून. स्नॅप मासा यात्रा कमिंग सून. आजपासून मी बघतो सगळे इथून येऊन असे व्हिडिओ करतात आणि टाकतात मासा यात्रा कमिंग सून. याचा तर पूर्ण राहिलं, पण एका रात्रीत लावतील नाही. हे डबे राहिले ते एका रात्रीत लावतील. बाहेर बीर असलं त्यांची, रात्री पण काम सुरू आहे त्यांचं. काय नाही, एका रात्री चालू करतील. उद्या आहे ना, उद्या चालू आहे ना बऱ्यापैकी. हो, आजचा दिवस पूर्ण मशात गाड्या फिरा, किती फिरायचं. उद्यापासून बंद डायरेक्ट. चल मंदिरात जाऊ आता. पूर्ण लोक प्रसाद घेऊन चालली घरी. मला वाटतं मशा येत आजच केली काय लोकांनी, आणि पण बंद करायला येतात दुकान.
हाय लव मस्सा